हॅलो, नमस्कार. शरद फुलकर अपडेट्स या आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत करतो. मित्रांनो, आज आपण 4 ते 5 जाहिराती पाहतो. त्यापैकी पहिली जाहिरात ही आहे आदिवासी ग्रामीण विकास शिक्षण संस्था कुरखेडा, तालुका कुरखेडा, जिल्हा गडचिरोली. या ठिकाणी श्रीराम उच्च माध्यमिक विद्यालय कुरखेडा व श्रीराम उच्च माध्यमिक विद्यालय कोरची, जिल्हा गडचिरोली या ठिकाणी असलेल्या असंख्य पदांची जाहिराती आपण पाहत आहोत. उच्च माध्यमिक शिक्षण सेवक जे आहे ते याचे 8 पदसंख्या आहे. श्रीराम उच्च माध्यमिक विद्यालय कुरखेडा येथे एम-ए बी-एड मागितलं द्वितीय श्रेणीमध्ये व एम-एस-सी बी-एड आणि एम-कॉम बी-एड असे तीनही साठी त्यांनी मागितलं. नंतर 5 जे जाहिरात आहे, 5 जागा ते उच्च माध्यमिक विद्यालय श्रीराम ते आहे कोरची इथे. नंतर जे पद आहे ते तुम्ही पाहून घ्या. या ठिकाणी आपण तुम्हाला क्लिअर अशी जाहिरात दाखवणार आहोत. ह्या पदांकडे लक्ष देऊन तुम्ही या जाहिरातीस अनुसरून अप्लाय करा. दुसरी जाहिरात ही जी आहे हे देशभक्त रत्नाप्पा कुंभार कॉलेज ऑफ कॉमर्स कोल्हापूरचे आहे. हे नाईट कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्स कोल्हापूर शासन मान्यता प्राप्त व शिवाजी विद्यापीठाशी संलग्न. समक्ष मुलाखती आहे या ठिकाणी मराठी, हिंदी, इंग्रजी, इतिहास, अर्थशास्त्र, मानसशास्त्र, लेखाशास्त्र, कॉमर्स, गणित, संख्याशास्त्र, बिझनेस लॉ, शारीरिक शिक्षण संचालक इतर पदांसाठी एकंदरीत पदे दिलेली आहेत. या ठिकाणी पदांची संख्या वगैरे दिलेली आहे. ओके, तर हे बघा NCK, DRK एकंदरीत पदे हे जे दिलेलं आहे या पदांचं तुम्ही व्हॅल्युएशन करा. हे शैक्षणिक वर्ष 2026-27 करता या संस्थेच्या दोन्ही वरिष्ठ महाविद्यालयामध्ये या ठिकाणी नाईट कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्समध्ये व देशभक्त रत्नाप्पा कुंभार कॉलेज ऑफ कॉमर्स कोल्हापूर या ठिकाणी अनेक प्रकारचे पदे भरणे आहे. आणि ह्या पदामध्ये एकंदरीत जे दिलेले आहे पदसंख्यासुद्धा भरपूर आहेत. जवळपास 40-45च्या दरम्यान हे पदसंख्या दिलेली आहे. या ठिकाणी तुम्हाला दिनांक 9 जून 2026 रोजी सकाळी 9 वाजता देशभक्त रत्नाप्पा कुंभार कॉलेजमध्ये येथे मुलाखतीस उपस्थित राहावे. तर हे तिसरी जाहिरात आहे ही आहे विश्वास शिक्षण प्रसारक मंडळ यशवंतनगर चिखली, तालुका शिराळा, जिल्हा सांगली. या ठिकाणी संस्थेच्या विश्वास विद्यानिकेतन उच्च माध्यमिक विद्यालय यशवंतनगर चिखली, तालुका शिराळा, जिल्हा सांगली या अनुदानित माध्यमिक उच्च माध्यमिक शाळेत खालील प्रकारचे पदे भरायचे. एक सहाय्यक शिक्षक MSc B.Ed TAT पास पाहिजे. भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र या विषयामध्ये 2 पदे पाहिजे आणि प्रत्येकी 5 वर्षाचा अनुभव. तर क्रमांक 2 नुसार सहाय्यक शिक्षकाचे BA किंवा MA B.Ed पाहिजे. मराठी, हिंदी आणि इंग्रजीसाठी या ठिकाणी मराठीला 2, हिंदीला 2 आणि इंग्रजीला 1 असे एकंदरीत 5 पदं. या ठिकाणी प्रत्येक पदासाठी 5 वर्षाचा अनुभव त्यांनी मागितलेला आहे. तर या ठिकाणी तुम्ही मुलाखतीला हजर राहा. 1 जून 2026ला मुलाखत आहे. हजर राहा, नशीब आजमावा. नंतरची जाहिरात ही संत ज्ञानेश्वर शिक्षण संस्था ईश्वरपूर, तालुका वाळवा, जिल्हा सांगली या आमच्या संस्थेच्या विविध अनुदानित शाखांमध्ये खालील पदे भरायचे. तर हे अनुदानित संस्था आहे. पण या अनुदानित संस्थेमध्ये अनेक प्रकारचे पदे भरायचे. या ठिकाणी पदसंख्या दिलेल्या आहेत. प्री प्रायमरी सेक्शन टीचर जे आहेत 2 आहे. प्री प्रायमरी आणि अप्पर प्रायमरी टीचर आहे 1. BSc MScसाठी ऑफिस बॉयसाठी 1 पद आहे. ओके, नंतर क्रीडा शिक्षकाचं 1. BPEDसाठी क्रीडा शिक्षक 7 पदे. खो-खो प्रत्येक विषयासाठी खो-खो, हॉकी, कराटे, कुस्ती, मैदानी खेळ, फुटबॉल आणि क्रिकेटसाठी. इन्स्ट्रक्टर पाहिजे मोटर मेकॅनिकल व्हेकलसाठी आणि इलेक्ट्रिकलसाठी इन्स्ट्रक्टर पाहिजे. नंतरचे जे दिलेले आहे ते अनेक पदे आहेत. त्या ठिकाणी पाहून घ्या. शिक्षकांचे पदे ते मुलाखतीसाठी जावे. गुरुकुल प्राथमिक व माध्यमिक विद्यालय शिंदे, तालुका जिल्हा नाशिक हे स्वयंअर्थ सहाय्यक शाळा आहे. गणित विज्ञान यासाठी BSc B.Ed 4 पदे. इंग्लिशसाठी BA B.Ed 2 पदे. हिंदीसाठी सुद्धा BA B.Ed 2 पदे. प्राथमिक विभाग शिक्षक HSc D.Edसाठी 1 पद. पूर्व प्राथमिकसाठी मॉन्टेसरी कोर्स अनिवार्य. इंग्लिश मराठी 3 पदे. इतिहास भूगोल BA B.Ed 2 पदे. संगणक शिक्षकाचं 1 पद. रोबोटिक लॅबसाठी. अशा प्रकारे या ठिकाणी 31 मे ते 1 जून रोजी सकाळी 10 ते 2 वाजेपर्यंत शाळेच्या कार्यात उपस्थित राहावे. या ठिकाणी तुमची मुलाखती होणार आहे. अध्यक्ष आहे आदर्श शैक्षणिक संस्था शिंदे, तालुका जिल्हा नाशिक. संपर्क क्रमांक 9623824144. तर ही सुद्धा जाहिरात तुमच्यासाठी आवश्यक आहे. अप्लाय करा, मुलाखतीस हजर राहा. धन्यवाद. नंतरची जाहिरात पाहू आपण. सहाय्यक आयुक्त समाज कल्याण नंदुरबारची ही आहे आणि सर्वात महत्त्वाची जाहिरात आहे. या ठिकाणी पहा, सामाजिक न्याय विशेष सहाय्यक विभाग, महाराष्ट्र राज्य किंवा महाराष्ट्र शासन संचालित अनुसूचित जाती व नवबौद्ध मुलांची शासकीय निवासी शाळा. या ठिकाणी अनेक प्रकारचे तुम्हाला दिसेल पदसंख्या. तासिका तत्त्वावर भरायची शिक्षकाची संख्या आहे
तो सहाय्यक शिक्षक जे आहे इयत्ता 9वी ते 10वीसाठी मराठी हिंदी, आणि नंतर 6वी ते 8वीसाठी आहे मराठी हिंदी विज्ञान गणित एकंदरीत 3, म्हणजे वरील 2 आणि 3 एकंदरीत 5 पदे आहेत. खाली पण त्याच प्रकारे दिलेली आहे महत्त्वाचे नाव आणि मग शाळेचे नाव हे पाहून घ्या. या ठिकाणी तुम्ही अप्लाय करा. विशेष करून मी तुम्हाला यासाठी पाहून घ्या म्हणतो, कारण तुम्ही जाणून बुजून या ठिकाणी लक्ष दिलं पाहिजे. इच्छुक उमेदवारांनी अप्लाय करायला पाहिजे. ही जरी 11 महिन्यासाठी असेल तरी या ठिकाणी 11 महिन्याचं वेतन तुमच्या खात्यामध्ये बेकायदा म्हणजे बिनधास्तपणे तुमच्या अकाउंटवर जमा होईल. याचं तुम्ही शहानिशा करा आणि अप्लाय करा व बिनधास्तपणे तुम्ही सहाय्यक आयुक्त समाज कल्याण नंदुरबार या ठिकाणी अप्लाय करा आणि नोकरीवर लागा. नंतरची जाहिरात पाहतो आपण ती ही चोपडा परिसर सद्गुरू शिक्षण प्रसारक मंडळ ही अल्पभाषिक संस्था आहे. या ठिकाणी शिक्षण शोध पाहिजे तर BSc-B.Ed विज्ञान शाखेसाठी TET किंवा CTET उत्तीर्ण आवश्यक. एक पदसंख्या इयत्ता 6वी ते 8वीसाठी आणि खाली 2 नंबरचे दिलेलं आहे. हे कनिष्ठ लिपिक पाहिजे. पदवीधर मराठी टायपिंग 30 वर्ड्स पर मिनिट, इंग्लिश टायपिंग 40 वर्ड्स पर मिनिट आणि MSc-IT किंवा संगणक ज्ञान आवश्यक आहे. तर एक पद असे वरील एक आणि खालील एक पद जे आहे 2 पदांची ही जाहिरात आहे. संस्था अल्पभाषिक असल्यामुळे आरक्षण लागू होत नाही आणि या ठिकाणी 11/6/2023ला गुरुवार रोजी तुमची मुलाखत जी आहे त्याच्या कागदपत्रांच्या साक्षांकित झेरॉक्स घेऊन जायचं, ओरिजिनल डॉक्युमेंट घेऊन जा आणि माननीय शिक्षणाधिकारी सौजन्य माननीय जिल्हा परिषद जळगाव यांच्या मान्यतेसह नेमणूक करण्यात येईल. तर अशा प्रकारची जाहिरात होती. व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा. धन्यवाद.